रेशनिंगचे तांदूळ 2 वाटी, एक वाटी उडदाची डाळ घेऊन तांदूळ आणि डाळ स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यावेत। त्यानंतर 8 तासासाठी तसेच भिजत ठेवावे। 8 तास झाले की आपले डाळ तांदूळ पुन्हा धुवून मिक्सरला बारीक वाटून घ्यावे। वाटताना मध्ये आधी त्यात पाणी घालावे। शेवटच्या बॅचला अर्धी वाटी पोहे घेऊन स्वच्छ धुवून डाळ तांदूळ आणि पोहे मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्यावे। नंतर हे स्टीलचे भांडे किंवा पातेले त्याच्यामध्ये काढून हे बॅटर काढून मीठ टाकून चमच्याने हलवून घ्यावे आणि रात्रभर आपले पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यावे। सकाळी उठल्यानंतर आपले पीठ एकदम व्यवस्थित असे फर्मेंट झालेले आहे। त्यानंतर इडली पात्राला तेल लावून घ्यावे आणि इडलीचे बॅटर हे 5 मिनिटं एकाच डायरेक्शनला चांगले हलवून घ्यावे। नंतर इडली पात्रात हे बॅटर टाकून भरून घ्यावे। अशा पद्धतीने सर्व इडली पात्र भरून घ्यायचे। इडलीच्या कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकून आपण स्टीम करायला ठेवलेला आहे। आता इडलीचे पात्र त्यात ठेवून 5 मिनिटं गॅस हाय फ्लेमवर ठेवावा आणि नंतर 15 मिनिटं गॅस हा लो फ्लेमवर बारीक करून ठेवावा। 20 मिनिटं झाली की आपली इडली तयार झाली आहे। पण इडलीचे पात्र हे थंड होऊन द्यायचे, त्यानंतरच इडल्या काढायच्या। इडलीच्या पात्राला आपली इडली बिलकुल चिकटलेली नाहीये। अशा पद्धतीने आपली इडली